In the last lecture, we seen the definitions of characteristic equation and characteristic roots of the recurrence relation. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण characteristic root आणि characteristic equation यांच्या definition बघितल्यात. Now in this lecture we have to see how to find actual solution of the homogeneous recurrence relation, that is how to find homogeneous solution of the given recurrence relation. Algorithm to find homogeneous solution of the recurrence relation. In order to find out the homogeneous solution of the given recurrence relation, we have to follow the following steps. Simple thing. जेव्हा आपण एक्झाम्पलचं दिलेल्या रेकरन्स रिलेशनचं होमोजिनियस सोल्युशन काढणार आहोत तेव्हा आपण काही स्टेप्स ठराविक फॉलो करणार आहोत. अल्गोरिथमिक प्रोसेस आहे, तो अल्गोरिदम काय आता आपण डिस्कस करूयात. In order to find out the homogeneous solution of the given homogeneous recurrence relation with constant coefficients of order k, we have to follow the following steps. Step number 1. Consider the given homogeneous recurrence relation with constant coefficients of order k, which is given by C0 AR plus C1 AR minus 1 plus C2 AR minus 2 plus C3 AR minus 3 plus up to so on plus CK AR minus k is equal to 0. Okay, that is the standard form of recurrence relation. Definition मध्ये आपण ते बघितलेलं आहे. याचे RHS 0 आहे, म्हणजे दिलेलं recurrence relation हे homogeneous recurrence relation आहे. आणि डेफिनेशन प्रमाणे आपल्याला माहिती आहे की या होमोजिनियस रेकरन्स रिलेशनचं जे काही सोल्युशन असणार आहे त्याला आपण होमोजिनियस सोल्युशन असं म्हणतोय. ओके, वी हॅव गिवन द गिवन होमोजिनियस रेकरन्स रिलेशन, सपोज इक्वेशन नंबर 1. स्टेप नंबर 2. नाउ वी हॅव टू राइट डाउन द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ द गिवन रेकरन्स रिलेशन नंबर 1. दिलेल्या रेकरन्स रिलेशनचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहायचं आहे. हाऊ टू राइट कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. डायरेक्टली आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहिणार आहोत. एकदा का रेकरन्स रिलेशनची ऑर्डर फाइंड आउट केली की डायरेक्ट आपण त्याच्यावरून रेकरन्स रिलेशनचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहिणार आहोत, विच इज गिवन बाय C0 इंटू अल्फा रेस टू के प्लस C1 इंटू अल्फा रेस टू के माइनस 1 प्लस C2 इंटू अल्फा रेस टू के माइनस 2 प्लस C3 इंटू अल्फा रेस टू के माइनस 3 plus dot 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 plus up to so on plus CK is equal to 0. Equation number 2. ओके, म्हणजे इथं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कसं लिहायचं आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेलं आहे. डायरेक्टली आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहिणार आहोत. C0 C1 C2 up to so on CK कॉन्स्टंट जसे आहेत तसे. A च्या ऐवजी आपण अल्फा टाकणार आहोत. A चा सफिक्स जो R आहे त्याच्या ऐवजी आपण तो अल्फाचा इंडेक्स K टाकणार आहोत. व्हॉट इज K हियर? K इज नथिंग बट व्हॉट इज K? K इज नथिंग बट ऑर्डर ऑफ द गिवन रेकरन्स रिलेशन. ओके, दिलेल्या रेकरन्स रिलेशन वरून डायरेक्ट आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहिणार आहोत. नेक्स्ट वन पुढे, स्टेप नंबर 3. नाउ वी हॅव टू फाइंड आउट कॅरेक्टरिस्टिक रूट्स ऑफ अबव कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 हे आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. त्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे जे काही के रूट्स असतील त्या सगळ्या रूट्सला आपण कॅरेक्टरिस्टिक रूट्स असं म्हणणार आहोत. स्टेप नंबर 3 मध्ये इक्वेशन नंबर 2 चे सगळे रूट्स आपण डिटरमाइन करणार आहोत. त्या रूट्सलाच आपण कॅरेक्टरिस्टिक रूट्स असं म्हणणार आहोत. फाइंड ऑल कॅरेक्टरिस्टिक रूट्स ऑफ द अबव कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन नंबर 2. हे रूट्स फाइंड आउट करताना आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, म्हणजे बेसिक आपण जे काही 8वी 9वी लेवलला हाऊ टू फाइंड आउट रूट्स शिकलेलो आहोत त्याचा उपयोग करून आपल्याला दिलेल्या रेकरन्स रिलेशनच्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करायचे. ओके, कसे फाइंड आउट करायचे ते आपण एक्झाम्पल वेळेस बघूयात. स्टेप नंबर 4. Now, depending upon the nature of the characteristic roots, there are following forms of the homogeneous solution. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक रूटचं स्वरूप कसं आहे, नेचर कसं आहे, त्या नेचरवर दिलेल्या होमोजिनियस रेकरन्स रिलेशनचं सोल्युशन अवलंबून आहे. ओके, म्हणजे जर इफ अल्फा इज इक्वल टू अल्फा 1, अल्फा इज इक्वल टू अल्फा 2, अल्फा इज इक्वल टू अल्फा 3 अप टू सो ऑन अल्फा इज इक्वल टू अल्फा k, these are the distinct roots of above equation number 2, then the solution of above recurrence relation number 1 is given by directly. म्हणजे जर काढलेले कॅरेक्टरिस्टिक रूट्स हे डिस्टिंक्ट असतील, वेगवेगळे असतील, कोणतेही दोन रूट समान नसतील तर त्यावेळेस होमोजिनियस सोल्युशनचा पॅटर्न फिक्स आहे. होमोजिनियस सोल्युशन काय असेल? डायरेक्ट होमोजिनियस सोल्युशन इज गिवन बाय R raised to H is equal to
A1 capital A1 into alpha 1 raised to R plus capital A2 into alpha 2 raised to R plus capital A3 into alpha 3 raised to R plus up to so on plus capital AK into alpha K raised to R. Okay. Where this A1, A2, A3 up to so on AK, these are all real constants. Okay. म्हणजे फॉर्मॅट ऑफ रूट सोल्युशन कसं आहे पहा, जर काढलेले रूट्स वेगवेगळे असतील, डिस्टिंक्ट असतील, तर होमोजिनियस सोल्युशन कसं असणार आहे, पहिला कॉन्स्टंट इंटू पहिला रूट रेस टू आर प्लस दुसरा कॉन्स्टंट इंटू दुसरा रूट रेस टू आर प्लस तिसरा कॉन्स्टंट इंटू तिसरा रूट रेस टू आर प्लस अप टू सो ऑन लास्ट के नंबर कॉन्स्टंट इंटू रूट केथ रूट दॅट इज अल्फा के रेस टू आर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे कॉन्स्टंट इंटू अल्फा रूट रेस टू आर प्लस कॉन्स्टंट इंटू रूट रेस टू आर अँड सो ऑन. तर रूट डिस्टिंक्ट असतील तर where this capital A1, capital A2 up to so on capital AK are any real constants. Next one, step number 5. If one root is repeated twice, म्हणजे समजा काढलेल्या कॅरेक्टरिस्टिक रूट्स पैकी समजा एक रूट दोन वेळा रिपीट झालेला असेल, that is if alpha 1 is equal to alpha 2 and if all the remaining roots are distinct, म्हणजे एक रूट डबल झाला असेल, एक रूट रिपीट झाला असेल आणि बाकी सगळे राहिलेले रूट जर वेगवेगळे असतील तर त्यावेळेस त्या रेकन्सिलिएशनचं सोल्युशन काय असेल, देन होमोजिनियस सोल्युशन ऑफ अबव रेकन्सिलिएशन नंबर 1 इज गिवन बाय A raised to H is equal to A1 plus A2R into alpha 1 raised to R plus A3 into alpha 3 raised to R plus A4 into alpha 4 raised to R plus up to so on plus AK into alpha K raised to R. Okay. Now next one, see here first. जर रूट डिस्टिंक्ट असतील तर ते कसं काढायचं, रूटचं होमोजिनियस सोल्युशन कसं असेल ते आपण पाहिलं. नाऊ रूट जर रिपीट झाले असतील, म्हणजे फॉर टाइम बिंग सपोज इथं एक रूट अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा 2 रिपीट झालेला आहे, म्हणजे एक रूट दोन वेळा रिपीट झालेला आहे आणि राहिलेले जे काही सगळे रूट्स आहेत ते डिस्टिंक्ट आहेत. ओके, वन रूट इज रिपीटेड ट्वाइस अँड ऑल द रिमेनिंग रूट्स आर डिस्टिंक्ट असं असेल तर फक्त रिपीटेड रूट साठी होमोजिनियस सोल्युशनचा पॅटर्न वेगळा आहे. डिस्टिंक्ट रूट साठी होमोजिनियस सोल्युशन काय आहे मगाशी आपण ते स्टडी केलं. जर रूट रिपीट झाला असेल, म्हणजे एक रूट दोन वेळा रिपीट झाला असेल तर त्या रिपीट झालेल्या रूट साठी फक्त होमोजिनियस सोल्युशनचा पॅटर्न वेगळा आहे. तो कसा आहे, तर A1 प्लस A2R इंटू रिपीट झालेलं रूट रेस टू आर दॅट इज अल्फा 1 रेस टू आर. रिपीट झालेल्या रूट साठी फक्त होमोजिनियस पॅटर्न थोडासा वेगळा आहे, होमोजिनियस सोल्युशनचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. तो कसा आहे, तर ब्रॅकेट मध्ये A1 प्लस कॅपिटल A2 इंटू आर ब्रॅकेट कंप्लीट इंटू रिपीट झालेलं रूट म्हणजेच अल्फा 1 रेस टू आर प्लस राहिलेले सगळे जे रूट्स आहेत ते कसे आहेत, डिस्टिंक्ट आहेत आणि डिस्टिंक्ट रूट साठी आपला पॅटर्न ठेवलेला आहे, एक कॉन्स्टंट इंटू रूट रेस टू आर प्लस दुसरा कॉन्स्टंट इंटू रूट रेस टू आर प्लस अप टू सो ऑन. दॅट इज बाकी सगळे रूट्स डिस्टिंक्ट असल्यामुळे त्यांचा पॅटर्न फिक्स आहे, दॅट इज A3 इंटू अल्फा 3 रेस टू आर प्लस कॅपिटल A4 इंटू अल्फा 4 रेस टू आर प्लस अप टू सो ऑन प्लस capital AK into alpha K raised to R, where capital A1, capital A2 up to so on capital AK are any real constant. Getting this? म्हणजे दिलेल्या रेकन्सिलिएशनच्या कॅरेक्टरिस्टिक रूट्स कसे असतील त्या कॅरेक्टरिस्टिक रूट्सच्या नेचर प्रमाणे आपलं होमोजिनियस सोल्युशन बदलत जाणार आहे. स्टेप नंबर 4 मध्ये आपण बघितलं, जर सगळे कॅरेक्टरिस्टिक्स वेगवेगळे म्हणजे डिस्टिंक्ट असतील तर होमोजिनियस सोल्युशन काय असेल ते आपण पाहिलं. जर एक रूट दोन वेळा रिपीट झालेला असेल अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा 2 आणि राहिलेले सगळे रूट्स जर वेगवेगळे असतील तर त्यावेळेस त्याचं होमोजिनियस सोल्युशन काय असेल आता आपण पाहिलं. रिपीट झालेल्या रूट साठी फक्त कॅपिटल A1 प्लस A2R इंटू रिपीट झालेलं रूट रेस टू आर जनरल बोलतोय आपण प्लस बाकीचे सगळे डिस्टिंक्ट आहेत आणि डिस्टिंक्ट साठी आपला पॅटर्न ठेवलेला आहे. ओके, नेक्स्ट वन, स्टेप नंबर, गेटिंग दिस, व्हेरी सिंपल थिंग. नेक्स्ट वन, स्टेप नंबर 6. व्हाट इज दॅट स्टेप नंबर 6? Step number 6, if one root is repeated thrice, that is if alpha 1 is equal to alpha 2 is equal to alpha 3, म्हणजे एक रूट समजा तीन वेळा रिपीट झालेला असेल and all the remaining roots are distinct, then at that time homogeneous solution of the given recurrence relation is given by A raised to H is equal to A1 plus A2R plus A3 into R square ब्रॅकेट कंप्लीट इंटू अल्फा 1 म्हणजे रिपीट झालेलं रूट रेस टू आर प्लस कॅपिटल A4 इंटू अल्फा 4 रेस टू आर प्लस अप टू सो ऑन प्लस कॅपिटल AK इंटू अल्फा K रेस टू आर.
म्हणजे समजा एक रूट 3 वेळा रिपीट झालेला असेल, म्हणजे रूट रिपीट झालेला असेल म्हणजेच समजा एखाद्या रूटची मल्टिप्लिसिटी 3 असेल, मल्टिप्लिसिटी 3 याचा अर्थ ते रूट समजा 3 वेळा रिपीट झालेला असेल तर त्यावेळेस त्याचं होमोजिनियस सोल्युशन कॅपिटल A1 प्लस कॅपिटल A2R प्लस कॅपिटल A3 इंटू R स्क्वेअर इंटू रिपीट झालेलं रूट रेस टू R असेल, प्लस बाकी सगळे राहिलेले रूट डिस्टिंक्ट आहेत आणि डिस्टिंक्ट रूट साठी आपला पॅटर्न फिक्स आहे, दॅट इज A4 इंटू अल्फा 4 रेस टू R प्लस अप टू सो ऑन प्लस कॅपिटल AK इंटू अल्फा K रेस टू R. ठीक आहे, म्हणजे जर रूट्स रिपीट झाले असतील तर म्हणजे हिअर व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन, दॅट इज अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा 2 इज इक्वल टू अल्फा 3, म्हणजेच एक रूट 3 वेळा रिपीट झालाय, म्हणजे एखाद्या रूटची मल्टिप्लिसिटी 3 आहे आणि राहिले जे काही सगळे रूट्स आहेत ते वेगवेगळे आहेत, डिस्टिंक्ट आहेत. ओके, वन रूट इज रिपीटेड थ्राइस अँड ऑल द रिमेनिंग रूट्स आर डिस्टिंक्ट, त्यामुळे रिपीट झालेल्या रूट साठी फक्त थोडासा पॅटर्न वेगळा आहे. ओके, व्हॉट इज दॅट पॅटर्न, कॅपिटल A2 प्लस कॅपिटल A1 प्लस कॅपिटल A2R प्लस A3 इंटू R स्क्वेअर इंटू रिपीट झालेलं रूट रेस टू R प्लस बाकी सगळे जे रूट्स आहेत ते डिस्टिंक्ट आहेत आणि डिस्टिंक्ट रूट साठी पॅटर्न फिक्स आहे, एक कॉन्स्टंट इंटू एक रूट रेस टू R प्लस दुसरा कॉन्स्टंट इंटू दुसरा रूट रेस टू R प्लस अप टू सो ऑन AK लास्ट कॉन्स्टंट इंटू लास्ट रूट रेस टू R. ठीक आहे, म्हणजे जर एक रूट 3 वेळा रिपीट झालेला असेल तर 3 वेळा रिपीट झालेला असेल तर त्याच्यासाठीच फक्त होमोजिनियस सोल्युशनचा पॅटर्न वेगळा आहे, बाकी सगळ्या ठिकाणी आपला पॅटर्न फिक्स आहे अँड सो ऑन. तसंच आपण हेच आयडिया पुढे एक्सटेंड करू शकतो. जर रूट 4 वेळा रिपीट झालेला असेल तर काय असेल, कॅपिटल A1 प्लस A2R प्लस A3R स्क्वेअर प्लस A4 इंटू R क्यूब. ओके, म्हणजे हिअर व्हॉट इज ऑब्झर्वेशन, जर रूट 2 वेळा रिपीट झालेला असेल तर रिपीट झालेल्या रूट साठी पॉलिनॉमियल इन R ऑफ डिग्री 1 आहे होमोजिनियस सोल्युशन मध्ये. जर रूट 3 वेळा रिपीट झाला असेल तर पॉलिनॉमियल इन R ऑफ डिग्री 2 आहे, म्हणजे 2 वेळा रिपीट झालेला असेल तर पॉलिनॉमियल इन R ऑफ डिग्री 1, 3 वेळा रिपीट झाला असेल तर पॉलिनॉमियल इन R ऑफ डिग्री 2. जर रूट 4 वेळा रिपीट झाला असेल तर काय असणार, डेफिनेटली पॉलिनॉमियल इन R ऑफ डिग्री 3 असणार. गेटिंग दिस? ओके, अशा पद्धतीने आपण या आयडियाज पुढे एक्सटेंड करू शकतो, म्हणजेच दिलेल्या रेकरन्स रिलेशनचं रूट कसं आहे त्या पद्धतीने त्याचे सगळे पॅटर्न्स बदलत जातील. गेटिंग दिस? ओके, अँड सो ऑन. अशाच पद्धतीने रिपीट 4 वेळा 5 वेळा रिपीट झालं तर आयडिया आपण एक्सटेंड करू शकतो. नेक्स्ट वन, स्टेप नंबर 7. Step number 7. Find the values of k constants by solving k linear equations which are obtained by the given k initial conditions. ओके, म्हणजे इथे आपण रूटचं नेचर कसं आहे त्याच्यानुसार होमोजिनियस सोल्युशन मांडणार आहोत. एकदा का होमोजिनियस सोल्युशन मांडलं तर आपलं फक्त आता काम राहिलं कॅपिटल A1 कॅपिटल A2 अप टू सो ऑन कॅपिटल AK या कॉन्स्टंटच्या किमती काढण्याचं. त्या A1 अप टू सो ऑन AK या कॉन्स्टंटच्या किमती काढण्यासाठी आपण काय करणार आहे तर के लिनियर कंडिशन सोडवणार आहोत. ते के लिनियर कंडिशन्स मिळवण्यासाठी वी हॅव टू मेक यूज ऑफ द गिवन के इनिशियल कंडिशन्स. ओके, दिलेल्या इनिशियल कंडिशन्स वरून आपण लिनियर इक्वेशन्स मिळवणार आहोत. ते लिनियर इक्वेशन्स आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन पद्धतीने सोडवणार आहोत. ते इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला व्हॅल्यूज ऑफ के कॉन्स्टंट्स A1 A2 अप टू सो ऑन AK मिळतील. ओके, ते कसे काढायचे आपण एक्झाम्पल वेळेस आयडिया क्लिअर होईल. नेक्स्ट वन, स्टेप नंबर 8. फायनली put values of these k constants in the assumed homogeneous solution. या ज्या काही काढलेल्या k कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आहेत त्या काढलेल्या k कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपण जे होमोजिनियस सोल्युशन अज्युम केलेलं आहे त्या होमोजिनियस सोल्युशन मध्ये पुटअप करणार आहोत. दिस इज द रिक्वायर्ड होमोजिनियस सोल्युशन ऑफ द गिवन होमोजिनियस रेकन्सिलिएशन विथ कॉन्स्टंट कोएफिशिएंट्स ऑफ ऑर्डर k. ओके, ते म्हणजेच दिलेल्या होमोजिनियस रेकन्सिलिएशनचं सोल्युशन असेल. ठीक आहे, म्हणजे के कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू आपण काढणार आहोत. के कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपण दिलेल्या के इनिशियल कंडिशन्स वरून लिनियर इक्वेशन्स मिळवणार आहोत. ते लिनियर इक्वेशन्स सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथडने सॉल्व्ह करून A1 कॅपिटल A2 अप टू सो ऑन कॅपिटल AK या के कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढणार आहोत. फायनली या आलेल्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपण जे काही होमोजिनियस सोल्युशन अज्युम केलेलं आहे त्या होमोजिनियस सोल्युशन मध्ये पुटअप करणार आहोत. त्या होमोजिनियस सोल्युशन मध्ये पुटअप केल्यानंतर जे मिळेल ते म्हणजेच आपलं
दिलेलं रेकरन्स रिलेशनचं होमोजिनियस सोल्युशन असेल. गेटिंग दिस? व्हेरी सिंपल. याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. एक्झाम्पल सोडवल्यानंतर आपल्याला अल्गोरिदम डिटेल समजेल. ओके, नाउ वी हॅव टू सी examples how to find homogeneous solution. Thank you. Now next point, how to solve the given reconciliation. Solve the following reconciliation or find homogeneous solution of the following reconciliation. AR minus 7 AR minus 1 plus 10 AR minus 2 is equal to 0 with initial conditions A0 is equal to 4 and A1 is equal to 17. How to find out homogeneous solution of the given reconciliation? Algorithm आपण पाहिलेला आहे. Algorithmच्या steps काय आहेत ते आपल्याला माहिती आहेत. Let us recall that steps again. Suppose we have given a homogeneous reconciliation with constant coefficients of order k. In order to find out the homogeneous solution, we have to follow the following points. What is step number 1? Yes, first of all, we have to write down, we have to identify first order of the given reconciliation. Then we have to write down the characteristic equation of the given reconciliation. Then we have to find out the characteristic roots of the reconciliation. Then, depending upon the nature of the roots, there are distinct forms of the homogeneous solution. What are that forms? We are discussed previously. ते जे काही फॉर्म्स आहेत ते आपण previously डिस्कस केलेले आहेत. जसे एक्झाम्पल्स येतील तसे आपण ते पुन्हा डिस्कस करूयात. नेक्स्ट पुढे homogeneous solution मांडल्यानंतर we have to find out the values of constants. In order to find out the values of constants, we have to solve the linear equations which are obtained from the given initial conditions. Okay, values of constant काढण्यासाठी दिलेल्या इनिशियल कंडिशन्स आपल्याला वापर करायचा आहे. ओके, आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की होमोजिनियस रेकन्सिलिएशनची RHS 0 असते. त्यामुळे होमोजिनियस रेकन्सिलिएशनचं पर्टिक्युलर सोल्युशन आपण डिटरमाइन करू शकत नाही. होमोजिनियस रेकन्सिलिएशनचं जे काही होमोजिनियस सोल्युशन असतं तेच त्याचं जनरल सोल्युशन किंवा टोटल सोल्युशन असतं. म्हणून क्वेश्चन मे बी असा येऊ शकतो, सॉल्व द फॉलोइंग रेकन्सिलिएशन. रेकन्सिलिएशन सॉल्व करा म्हणजेच काय करा, त्याचं टोटल सोल्युशन किंवा त्याचं जनरल सोल्युशन काढा. आपल्याला माहिती आहे की होमोजिनियस रेकन्सिलिएशनचं जे काही होमोजिनियस सोल्युशन असतं तेच त्याचं टोटल सोल्युशन असतं किंवा तेच त्याचं टोटल सोल्युशन किंवा तेच त्याचं जनरल सोल्युशन असतं. ओके, किंवा डायरेक्टली असा पण क्वेश्चन येऊ शकतो, फाइंड homogeneous solution. Simple thing. Now we have given a reconciliation. First of all, we notice that RHS of that reconciliation is 0. Therefore, we have given homogeneous reconciliation. Okay. Next one. We observe that we have given the given reconciliation, which is a homogeneous equation. We have given homogeneous reconciliation, that is AR minus 7 AR minus 1 plus 10 AR minus 2 is equal to 0. Equation number 1 suppose. Now what is the order of this reconciliation? Maximum integer which is subtracted from the suffix r is called as a order of reconciliation. Therefore, this is the reconciliation of order is equal to theoretical symbol for order is k is equal to 2. Okay, याची order 2 आहे. Therefore, the characteristic equation of given reconciliation number 1 is given by characteristic equation. आपण कसं लिहायचं प्रीवियस आर्टिकल मध्ये आपण पाहिलेलं आहे. डायरेक्टली वी कॅन राइट डाउन द characteristic equation. Therefore, characteristic equation of given reconciliation 1 is, what is that? Yes, alpha raised to k minus 7 constant remains as it is, alpha raised to k minus 1 plus 10 constant remains as it is,
alpha raised to k minus 2 is equal to 0. Therefore, put the value of k is equal to 2, which is a order of the given recurrence relation. That gives alpha raised to 2 minus 7 into alpha plus 10 is equal to 0. Okay, equation number 2. This is the characteristic equation of the given recurrence relation number 1. Okay, दिलेल्या recurrence relation चं हे characteristic equation आहे. नेक्स्ट वन पुढे. आता याचे आपल्याला characteristic roots काढायचे आहेत. How to find characteristic roots that you know very well. Okay, याचे roots काढूयात. Roots काढण्यासाठी गुणाकार पद फाइंड आउट करूयात. s plus 10 अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार हा अधिक 10 आला पाहिजे आणि ज्यांची वजाबाकी ही मधल्या पदाइतकी म्हणजेच वजा 7 आली पाहिजे. yes, what are the factors? 5 into 2 is equal to 10. What are the signs? Minus 5 minus 2. Therefore, we can write down the factors directly. That is alpha minus 2 into another bracket alpha minus 5 is equal to 0. Order of this bracket is not so important. पहिल्यांदा तुम्ही alpha minus 5 लिहू शकता, नंतर alpha minus 2 लिहू शकता. Order of the brackets is not so important. Therefore, alpha minus 2 into another bracket alpha minus 5 is equal to 0. Now equating each bracket is equal to 0, we get from alpha minus 2 is equal to 0, we get the value of alpha is equal to 2, and from alpha minus 5 is equal to 0, we get the value of alpha is equal to 5. Thus we have alpha 1 is equal to 2 and alpha 2 is equal to 5. Okay, these roots are called as a characteristic roots. Okay, म्हणजे ह्या पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन जे आपण रूट्स काढलेत, रूट्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आर कॉल्ड एज अ कॅरेक्टरिस्टिक रूट्स. वी ऑब्झर्व दॅट alpha 1 is equal to 2 and alpha 2 is equal to 5. These roots are real and that roots are distinct. Okay, हे जे रूट्स आहेत ते रिअल आहेत, शिवाय ते डिस्टिंक्ट आहेत, वेगवेगळे आहेत. कारण या रूट्सच्या नेचरवरच त्याचं होमोजिनियस सोल्युशन कसं असेल ते आपण मांडतोय. अल्गोरिदम मध्ये आपण बघितलंय, रूट्स वेगवेगळे असतील तर त्यांचं होमोजिनियस सोल्युशन काय असेल, रूट रिपीटेड असेल तर त्यांचं होमोजिनियस सोल्युशन काय असेल. Therefore, what is the observation? The roots are real and distinct. Therefore, the homogeneous solution. Therefore, the homogeneous solution of the given recurrence relation number 1 is directly given by, yes, is directly given by, what is that format? Symbol is AR or AR raised to H वापरलं तरी चालेल, कारण होमोजिनियस सोल्युशनचं जे होमोजिनियस सोल्युशन असतं तेच त्याचं टोटल सोल्युशन असतं. म्हणजे instead of AR raised to H you can use the symbol AR also. That is AR is equal to, yes, constant into first root raised to R plus another constant into second root, that is alpha 2 raised to R. That is the format of the homogeneous solution when the roots are distinct. जेव्हा roots distinct असतील तेव्हा त्याचं homogeneous solution हे या पॅटर्न मध्ये असतं. AR is equal to first constant into first root raised to R plus second constant into second root raised to R. Now put up the values of alpha 1 and alpha 2 as a 2 and 5. Therefore, AR is equal to A into alpha 1 ची व्हॅल्यू ठेवूया 2 raised to R plus B into alpha 2, that is a 5 raised to R. AR is equal to A into 2 raised to R plus B into 5 raised to R. This is the required homogeneous solution of the given recurrence relation. Now we have to find out the values of constants A and B. काही एक्झाम्पल्स मध्ये इनिशियल कंडिशन्स दिलेल्या नसतात. जर इनिशियल कंडिशन्स दिलेल्या नसतील तर हे जे काही इक्वेशन नंबर 3 आहे तेच दिलेल्या होमोजिनियस रेकरन्स रिलेशनचं सोल्युशन असेल. ओके, काही ठिकाणी इनिशियल कंडिशन्स दिलेल्या असतात. जर दिलेल्या इनिशियल कंडिशन्स असतील तर हे तुमचं फायनल सोल्युशन असणार नाही. फायनल सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी काढावे लागतील, विच आर दी कॉन्स्टंट. आणि व्हॅल्यूज ऑफ ए आणि बी या दोन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी we have to make use of the given two
इनिशियल कंडिशन्स. दिस ओके सिंपल थिंग. म्हणजे जर इनिशियल कंडिशन दिल्या नसतील तर हेच तुमचं फायनल सोल्युशन असेल. जर इनिशियल कंडिशन दिल्या नसतील तर हे तुमचं फायनल सोल्युशन नसणार आहे. फायनल सोल्युशन काढत असताना तुम्हाला व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट्स ए आणि बी काढावे लागतील. अँड टू डिटरमाइन द व्हॅल्यूज ऑफ द कॉन्स्टंट्स ए अँड बी you have to make use of the given initial conditions, that is A0 and A1. Okay, now we have to find out the values of constants A and B. Equation number 3 is a homogeneous solution. Now we have to determine the values of the constants A and B. In order to find out the values of constants A and B, we have to make use of the given initial conditions. Okay, therefore to find values of the constants A and B. Next one, we have given the initial conditions. Initial conditions are A0 is equal to 4 and A1 is equal to 17. Okay, इथं दोन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू काढायचे आहेत. दोन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला दोन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवायचे आहेत. आणि ते दोन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला दोन इनिशियल कंडिशन दिलेले असतात. म्हणजेच रफली स्पीकिंग जेवढी रेकरन्स रिलेशनची ऑर्डर असेल तेवढेच कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनची पॉवर असणार, डिग्री असणार, तेवढेच त्याला कॅरेक्टरिस्टिक रूट्स असणार आणि त्या जेवढे कॅरेक्टरिस्टिक रूट्स असतील तेवढेच कॉन्स्टंट असणार आणि तेवढ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला तेवढ्याच इनिशियल कंडिशन्स दिलेल्या असतात. या रेकरन्स रिलेशनची ऑर्डर 2 आहे. म्हणजे इथं दोन कॉन्स्टंट आले. या दोन कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी दोन लिनियर इक्वेशनची आवश्यकता आहे. ते दोन लिनियर इक्वेशन्स मिळवण्यासाठी आपल्याला दोन इनिशियल कंडिशन्स दिलेल्या आहेत. सिंपल थिंग हियर वी हॅव गिवन A0 equal to 4 and A1 equal to 17. From these two initial conditions we can obtain two linear equations as follows. Now as we have given A0 equal to 4, therefore put R is equal to 0 in equation number 3. जे आपलं होमोजिनियस सोल्युशन आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये, त्या इक्वेशन नंबर 3 मध्ये ज्यावेळी आपल्याला A0 equal to 4 दिलेला आहे त्यावेळी we have to put up the value of R is equal to 0 in the equation number 3. Okay, therefore by putting R is equal to 0 in equation number 3 we get what we get. A0, that is A0 equal to capital A into 2 raised to 0 plus capital B into 5 raised to 0. That is, whenever there is a R, replace that R by 0. From this, yes, 2 raised to 0 that gives 1, 1 into A that gives A plus 5 raised to 0 that gives 1, B into 1 that gives B. A plus B is equal to A0 and the value of A0 is given as 4. That is, A plus B is equal to 4. Okay, that is the first linear equation. Okay, हे आपल्याला पहिलं linear equation पहिल्या initial condition वरून मिळालेलं आहे. Similarly, what is the second initial condition? A1 is equal to 17. Therefore, as we have given A1 is equal to 17, therefore put R is equal to 1 in equation number 3. Okay, therefore put R is equal to 1 in equation number 3. Therefore, by putting R is equal to 1 in equation number 3, we get what we get. A1 is equal to capital A into 2 raised to R, the value of R is 1, plus capital B into 5 raised to R, the value of R is 1. Therefore, we can write down this as 2 raised to 1 that gives 2, 2 into A that gives twice A, plus 5 raised to 1 that gives 5, 5 into B that gives 5B is equal to A1 and the value of A1 which is given as 17, that is twice A plus 5B is equal to 17. That is the second linear equation which is obtained from the second initial condition. ठीक आहे, म्हणजे हाऊ टू ऑब्टेन लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन कसे मिळवायचे? दिलेल्या लिनियर कंडिशन वरून आपण लिनियर इक्वेशन मिळवू शकतो. इथं A0 इक्वल टू 4 दिलाय म्हणून R इज इक्वल टू 0 टाकलं, पहिलं लिनियर इक्वेशन मिळालं. A1 इक्वल टू 17 ही दुसरी इनिशियल कंडिशन आहे, त्याच्यामुळे आपण R इज इक्वल टू 1 टाकलं आणि दुसरं लिनियर इक्वेशन मिळालं.
इथं समजा A2 दिला असता तर आपण R इज इक्वल टू 2 टाकलं असतं. इथं समजा A5 दिलं असतं तर आपण R इक्वल टू 5 टाकलं असतं. ठीक आहे, म्हणजे जशा इनिशियल कंडिशन्स असतील तशा आपण व्हॅल्यू ऑफ R रिप्लेस करत जाणार आहोत. नेक्स्ट वन पुढे, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? येस, वी हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन नंबर 1 अँड 2 बाय एनी वन ऑफ द नोन मेथड्स. कोणत्याही माहित असलेल्या मेथडचा उपयोग करून यांच्या तुम्ही A आणि B च्या व्हॅल्यूज काढू शकता. ओके, डायरेक्ट काढू शकता किंवा बाय युझिंग इलिमिनेशन काढू शकता किंवा बाय युझिंग गॉस इलिमिनेशन मेथड सुद्धा वापरू शकता. कोणत्याही नोन मेथड्स वापरून या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज काढा. सगळ्यात सोपी मेथड कोणती असेल? येस, इलिमिनेटिंग दी व्हेरिएबल्स. ओके, म्हणजे समजा A इलिमिनेट करायचं असेल तर इक्वेशन नंबर 1 ला ट्वाइस 2 ने मल्टिप्लाय करा, नंतर दोघांची सबट्रॅक्शन करा. समजा B इलिमिनेट करायचा झाला तर इक्वेशन नंबर 1 मध्ये येस B चा कोएफिशिएंट समान करू. समजा मी A इलिमिनेट करतो, A इलिमिनेट करण्यासाठी इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करूयात, नंतर दोघांची सबट्रॅक्शन. देयरफॉर व्हॉट इज युअर ऑपरेशन? येस, 2 into इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2 गिव्स. ओके, इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा आणि ते इक्वेशन नंबर 2 मधून सबट्रॅक्ट करा. देयरफॉर वी गेट 2A plus 2B is equal to 4 into 2, that gives 8. Equation number 2 remains as it is, no change, that is 2A plus 5B is equal to 17. Yes, subtraction केल्यामुळे प्रत्येक टर्मची चिन्ह बदलतील. प्लस ट्वाइस A minus twice A, equal and opposite terms we can cancel. 2B minus 5B, that gives minus 3 times B is equal to 8 minus 17, that gives minus 9. Multiplying both the sides by minus 1, we get 3B equal to 9. From this, B is equal to 9 by 3, that gives 3. Okay, B is equal to 3. पहिला कॉन्स्टंट B is equal to 3 आपल्याला मिळाला. आता या B is equal to 3 कॉन्स्टंट ची किंमत कोणत्याही इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 1 किंवा 2 मध्ये ठेवा आणि A ची व्हॅल्यू मिळवा. ओके, नाउ पुट B is equal to 3 in equation number 1. समजा B is equal to 3 मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट अप करतो. Therefore, what we get? A plus the value of B is a 3 is equal to 4. From this, A is equal to 4 minus 3, that gives 1. Therefore, A is equal to 1. Therefore, we have here value of A is obtained as 1 while the value of constant B is equal to 3. Okay. अशा पद्धतीने कॉन्स्टंट A आणि B ची व्हॅल्यू आपण काढलेली आहेत. A ची व्हॅल्यू 1 आली आहे, B ची व्हॅल्यू 3 आली आहे. नेक्स्ट पुढे, व्हॉट इज आवर लास्ट स्टेप? येस, नाउ वी हॅव टू पुट अप व्हॅल्यूज ऑफ दीज कॉन्स्टंट्स इन आवर होमोजेनियस इक्वेशन नंबर 3. ओके, देयरफॉर पुट A is equal to 1 and B is equal to 3 in इक्वेशन नंबर 3. या काढलेल्या व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट्स आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकूया. Therefore, AR that is equal to A, the value of A is 1 into 2 raised to R remains as it is, no change, plus B, the value of B is a 3 into 5 raised to R remains as it is, no change. This is nothing but the required homogeneous solution or the required general solution of the given recurrence relation. Okay, हेच दिलेल्या recurrence relation चं homogeneous solution असेल. Getting this? Okay, very simple. सोपं आहे. फक्त आपला प्रीवियस स्टँडर्ड मधलं म्हणजे हाऊ टू फाइंड आउट रूट फाइंड आउट करायचंय ते आपण अगोदरच शिकलोय. त्याच्यानंतर सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सोडवायचे ते पण आपण अगोदरच शिकलेलो आहे. फक्त व्यवस्थित सोडवून आपल्याला व्हॅल्यूज ऑफ कॉन्स्टंट्स काढायचे. सिंपल थिंग, A is equal to constant into 2 raised to R plus 3 into 5 raised to R. This is the required homogeneous solution.